नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपल्याला आधीची काव्या बघायला मिळणार नाहीये, तर नवीन काव्या बघायला मिळणार आहे. काव्या 2.2. पार्थच्या लगट करणाऱ्या रम्याची तर ती मस्ती जिरवणारच आहे, पण त्याचबरोबर काव्यानी वसवत्याचं सत्यसुद्धा ती आता समोर आणणार आहे, तेही पिहूच्या मदतीने. तेव्हा आता ती हे सगळं कशा पद्धतीने करते, काय काय करते, सगळं सगळं बघूया. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. काव्या तर विचार करत असते, असं मी काय करू ज्याच्यामुळे देशमुख भुलतील. कारण बोक्याच्या आयडियाला तर ते काय भुलतच नाही आहेत. आणि एकदमच तिला जबरदस्त अशी आयडिया सुचते. ती आता पटकन ड्रेसिंग टेबलच्या समोर येते, मस्त अशी सिवलेस साडी नेसते आणि बोलते, हां, पार्थ देशमुखांना एक गोष्ट आवडते, ती म्हणजे साडी नेसलेली, मोकळी केस सोडलेली ही काव्या. पार्थ देशमुख कितीही रुसलेले का असेनात, त्यांच्यावरती मोकळ्या केसांची जादू होणारच नाही, हे शक्यच नाही. आता बघा, ही काव्या देशमुख या पार्थ देशमुखांची कशी विकेट काढते ते. असं म्हणतच मस्तपैकी साडी नेसून आता काव्या जिन्यावरून खाली येत असते. पार्थ मात्र तिथेच हॉलमध्ये उभा असतो. तो आपला त्याची फाईल चाळत असतो आणि खरं तर काव्यावरून येते या गोष्टीकडे त्याचं लक्षच नसतं. काव्या मनातल्या मनात म्हणत असते, काय यार, हा बोका तर माझ्याकडे बघतच नाहीये. आणि तेवढ्यातच आता काव्या खाली येते आणि त्या दोघांची धडक होते. धडक झाल्यामुळे फाईलमधली सगळी जी कागद आहे ती उडून खाली पडतात. धडक झाल्यामुळे काव्यासुद्धा आता खाली पडणार. तेवढ्यातच पार्थ तिला पाहतो, म्हणजे तिचा बोका तिला पाहतो आणि घट्ट अशी मिठीत धरतो. काव्या आता पार्थच्या मिठीत असते आणि खूप सुंदर असा रोमॅन्टिक सीन क्रिएट झालेला असतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात. आणि थोड्या वेळासाठी का होईना पार्थसुद्धा आता पूर्णपणे पाघळला जातो. काव्या पार्थच्या मिठीत असते. ते दोघेही पूर्णपणे एकमेकांच्या आत हरवलेले असतात. पार्थ एका क्षणासाठी विसरून गेलेला असतो की तो काव्यावरती भयंकर चिडलाय. तो सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. आणि हा जो काही सीन क्रिएट झालेला असतो ते मानिनी आणि पिहू एन्जॉय करत असतात. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या येते. ती पाहते तर काय, चक्क काव्या पार्थच्या मिठीत असते. ती मनातल्या मनात बोलते, बाप रे, हे जर असं चालत राहिलं ना तर पार्थला काव्याच्या प्रेमात पडायला वेळ लागणार नाही. ही काव्या असे काहीतरी कारनामे करून लगेच माझ्या पार्थला वळवेल. नाही नाही, असं होऊन देऊन मला चालणारच नाही. मला या दोघांना अडवलंच पाहिजे, काही एक करून, बाय हुक और बाय क्रूक. असा विचार करतच ती आता त्या दोघांकडे धाव घेते. पण धाव घेत असताना मात्र पाय सटकून चांगलीच खाली पडते. पार्थच्या फाईलमधून जी काही कागदपत्र खाली उडालेली असतात त्याच्यावरून तिचा पाय सटकतो आणि ती धाडकन खाली आपटते. रम्याला मात्र चांगलाच मार लागलेला असतो. तिथे असणारे पिहू, मानिनी दोघेही जोरजोरात खिळखिळ करून हसू लागतात. तेव्हा रम्या तोऱ्यातच बोलते, हसायला काय झालं, दात काढायला काय झालं, तुम्ही कधी काही पडला नाही आहात का, माझ्यावर हसताय. आणि पार्थ, बघतोयस काय, उचल ना मला हात दे. आणि मग काय, आता पार्थसुद्धा रम्याला हात देऊ लागतो. तो सुद्धा तिला उठवायला जाऊ लागतो. पण तेवढ्यातच त्यांच्यामध्ये येते ती म्हणजे ही काव्या. आणि काव्या बोलते, पार्थ, तुमचा हात बाजूला करा. आणि रम्या, यापुढे तू जेव्हाही पडशील ना तेव्हा मला हाक मारायची, कारण मी तुला पुरून उरेल. तुला पार्थ यांची गरजच पडणार नाही. असं म्हणत असते रम्याला चांगलाच झटका देऊन उठवते. उठवत असताना रम्याची पाठ मात्र चांगलीच मोडलेली असते. पार्थ मात्र अजूनच रम्यावरती चिडलेला असतो. रम्या म्हणत असते, पार्थ सॉरी ना, प्लीज माझ्यावरती चिडू नकोस. असं म्हणत असते, त्याच्या जवळ जाते, गयावया करू लागते. तेव्हा पार्थ बोलतो, रम्या लांब हो. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ, अरे काय झालं, ही तुझी माफी का मागतीये, नाही म्हणजे पुन्हा हिने काय गडबड केली, आम्हाला सुद्धा कळू दे. तेव्हा पार्थ बोलतो, आई, खरं तर हा विषय मी काढणार नव्हतो, पण आता तू एवढं विचारतीयस तर सांगतो. या दोघांनी खूप मोठा कांड केलाय, तुला माहिती आहे. काल जीवाने जो व्हिडिओ अपलोड केला होता लाईव्ह स्ट्रीमिंगचा, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, ज्यामध्ये जीवाने 21 दिवसांचं चॅलेंज स्वीकारलं होतं. आणि या 21 दिवसांमध्ये तो नंदिनीला परत मिळवणार असं सुद्धा त्याने आवाहन केलं होतं. हा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल गेला होता. पण हे सगळं ह्यांना बघवलं नाही दोघींना. या दोघींनी फेक अकाउंट बनवले आणि फेक अकाउंटवरून जीवाच्या त्या व्हिडिओवरती खूप वाईट साईट कमेंट केली. आणि हे सगळं ऐकून तर मानिनीचं डोकंच फिरतं. ती बोलते, खरंच या दोघींना कितीही माफ करा, पण या दोघी कधीच बदलणार नाहीत. ते बोलतात ना, जित्याची खोड मेल्या वाचून जात नाही. पण मला एक सांग, तुला कसं कळलं की हे रम्याचंच अकाउंट होतं. तेव्हा पार्थ घडलेला सगळा प्रकार सांगतो की एकदा तिच्या लॅपटॉपमध्ये मी सिनेमन कॉफीचं चित्र पाहिलं होतं आणि कमेंट करणाऱ्या फेक अकाउंटचा सुद्धा अगदी तोच डीपी होता. आणि हे सगळं ऐकून तर मानिनी थक्क झालेली असते. आता या दोघींना काय बोलावं काहीच कळत नसतं. काव्याला तर या बिघडलेल्या सिनेमन कॉफीचा इतका राग येतो, ती सरळ आता रम्याकडे धाव घेते. सरळ तिचं नरडं आवळते आणि बोलते, रम्या, मी तुला शेवटची वॉर्निंग देते,
तुला आमच्यामध्ये जे काही क्लेश निर्माण करायचे असतील, जे काही हेवेदावे निर्माण करायचे असतील ते तू कर. मी तुला काहीच म्हणणार नाही, कारण मला माहिती आहे मी तुला पुरून उरणार आहे. मी तशी आहे. पण तू जीवा आणि माझ्या ताईच्या मध्ये जर गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केलेस किंवा त्यांच्या आडवी आलीस ना, तर मी तुला सोडणार नाही. कारण माझी ताई फार साधी भोळी आहे, ते तुला काय बोलणार नाही. पण एक लक्षात ठेव, तिची ही बहीण अजून जिवंत आहे. त्यांच्यामध्ये जर तू पडायला गेलीस ना, तेव्हा ही बहीण तुझ्या कशात चिंदड्या उडवेल ना, हे मग सांगता येणार नाही रम्या. बसवत्या म्हणत असते, अगं काव्या सोड सोड तिचं नरडं, नाहीतर माझी लेक जाईल, सोड तिला. पण काव्या काही सोडायला तयार नसते. पार्थ आता जोरातच ओरडतो, काव्या प्लीज सोडा, सोडा तिला. आणि मग काय पार्थचं म्हणणं काव्याला ऐकावंच लागतं. ती लगेच रम्याची मानगुटी सोडून टाकते. पिहू मात्र तिथेच उभारलेली असते. हे दृश्य पाहून ती सुद्धा फारच घाबरलेली असते. ती आता थरथर कापू लागते. मानिनी मात्र तिच्या साईडलाच उभी असते. ती हे सगळं ऑब्झर्व करते आणि बोलते, पिहू बाळा, अगं काय झालं, तू थरथर का कापतेस? पिहू मात्र जोरजोरात ओरडू लागते, सॉरी काव्यवहिनी, सॉरी काव्यवहिनी, हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. त्या दिवशी 16 तारखेला हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. तेव्हा काव्य आता पिहूच्या जवळ येते आणि बोलते, पिहू अगं तू का घाबरतीयस? तुला मी काहीच करणार नाहीये, कारण मला माहिती आहे तू हे सगळं नाही केलेलंस आणि तू हे करू शकत नाहीस. आणि इतकं न समजायला मी काही वेडी नाहीये आणि अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या रम्याताईसारखं मी तुला काही मारणार नाहीये, चिल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला माझ्या लहान बहिणीप्रमाणे आहेस, त्यामुळे मी तुला काहीच करणार नाहीये, चिल. पण पिहू मला खरं खरं सांगशील का, तो व्हिडिओ फुटेज तुझ्या लॅपटॉपमध्ये कसा काय आला? पिहू इतकी घाबरलेली असते. ती म्हणत असते, नाही काव्यताई, मी तुला खरं सांगते, ते फोटोज माझ्या लॅपटॉपमध्ये कुठून आले मला खरंच माहीत नाही. मला मारू नकोस, मला रम्याताईसारखं मारू नकोस. पार्थ मात्र चिडलेला असतो. तो बोलतो, काव्या प्लीज प्लीज आता पिहूला एक सुद्धा प्रश्न विचारू नका. बघताय ना ती किती घाबरली आहे. प्लीज तिला असं प्रेशराईज करू नका, नाहीतर तिच्या बालमनावरती परिणाम होईल. पिहू जा जा, तुझ्या खोलीत जा, जाऊन अभ्यास कर. तेव्हा काव्या बोलते, हो देशमुख, कशाला चिडताय तुम्ही? मी काही पिहूवरती जबरदस्ती करत नाहीये. आणि पिहू तू अजिबात लोड घेऊ नकोस, जा तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर. पण जाता जाता पिहू मात्र खूप मोठा खुलासा करून जाते. पिहू आता दचकतच बोलते, त्या दिवशी 16 तारखेला ॲक्च्युली त्या दिवशी मी सगळ्या लोकांचे बाईट्स घेतले होते, पण ते कंबाईन कसे करायचे हे मला माहीत नव्हतं. त्यावेळेस माझ्या लॅपटॉपला एकमेव अशी व्यक्ती आहे जिने हात लावला होता. काव्या बोलते, कुणी हात लावला होता? तेव्हा पिहू बोलते, खरं तर या सगळ्याचा स्लाईड शो कसा करावा तेच मला कळत नव्हतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये मी रम्याताईची मदत घेतली होती. आणि रम्याचं नाव घेता सगळेच आता रम्याकडे बघू लागतात. रम्या बोलते, नाही नाही, मी काहीच नाही केलेलं, उगाच माझ्यावरती आळ टाकू नकोस पिहू. पण काव्याला मात्र पुरता संशय आलेला असतो. ती बोलते, मला 100% खात्री आहे, रम्या जर फेक अकाउंट काढून जीवा नंदिनी ताईला त्रास देऊ शकते, मला त्रास देऊ शकते. मग हे तर नक्कीच करू शकते. सध्या माझ्याकडे पुरावे नाही आहेत, पण मी लवकरच पुरावे शोधेन, कारण मला चांगलंच माहिती आहे या सगळ्यामध्ये या रम्याचाच हात आहे. तर प्रेक्षकांनो, काव्याला तर आता कळालेलं असतं हे सगळं या दोघींचं प्लॅनिंग आहे. पण या दोघींना ती कसं एक्सपोज करते, कसे पुरावे शोधते, हे सगळं आपल्याला येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळेलच.